सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक आणि या निवडणुकीनिमित्त कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त आपल्या व्यासपीठावर उपस्थित आपले पालकमंत्री विजय राणे साहेब, आपले या भागाचे आमदार सन्माननीय शिवभाई केसरकर, माहिती द्यावी या कोलगाव परिषद समितीच्या मतदारसंघाचे भारतीय उमेदवार संध्याताई, आपल्या कार्यकर्ताई आणि उपस्थित तुम्ही सर्व सामान्य व्यासपीठ आणि माझे सर्व सहकारी. आपल्याला माहिती असेल, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. येत्या 7 तारखेला आपलं मतदान आपल्याला भारतीय जनता पार्टी या कमांडला करायचं आहे. आज आपले आदरणीय पालकमंत्री साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील, आपले शिवभाई केसरकर आपल्याला मार्गदर्शन करतील. पण त्याचबरोबर तुम्हाला एक सांगायचं आहे, ही निवडणूक अति वेगळ्या दिशेने गेलेली आहे. आज आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज लढत आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढत असताना चांगल्या वातावरणात आपण ही निवडणूक फार चांगल्या पद्धतीने जिंकणार पण आहोत. त्यामुळे सर्वांनी आज एक मनाने कुठल्याही इतर बाबीकडे न लक्ष देता ज्या अदृश्य शक्ती आपल्या भागात वावरत आहेत त्या अदृश्य शक्तींना न जुमानता आपण सर्वांनी आज एक मनाने आपण विकासाच्या दिशेने आपण मत दिलं पाहिजे. लक्षात घ्या, आज गेले 8 वर्ष आपण ह्या भागात ज्यावेळी 2017 पासून तिकडे जिल्हा परिषद झाली आणि अवघ्या काही मतांनी मला ह्या भागात पराभव झाला. त्या पराभवानंतर मी काय थांबलो नाही. संपूर्ण या भागाचा चांगला विकास व्हावा यासाठी मी सदैव पाठी राहिलो. आज आपल्याला आपण सामान्य आज ठाणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही महायुती केलेली आहे. ही महायुती केल्यानंतर आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने उमेदवार उभे केले. पण तसं न होता आपण काही उमेदवार आपल्या भागात अपक्ष उमेदवार राहून त्या अपक्ष उमेदवार आपल्याला काही वेगवेगळं पाठवत आहेत. या अपक्ष उमेदवारांचं कोणी कुठल्याही विषयात बळी पडता तुम्ही सर्वांनी उद्या येणाऱ्या 7 तारखेला आपल्या तिन्ही कमळ ठिकाणीला मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं. आज आपल्याला जे विकास निधी येतो हे विकास निधी येत असताना आपले आमदार आपले पालकमंत्री हे जिल्हा लेवलचे आपले अध्यक्ष असतात. लक्षात घ्या, या जिल्हा लेवलच्या अध्यक्ष असताना आपल्याला जो आज संपूर्ण आज जो तळागाळात जो आज विकास निधी मिळालेला आहे, हा विकास निधी आपण संपूर्ण आज या भागाला चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे. आणि आज ह्या भागातील जो आज अजून विकास जो करायचा आहे हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला इकडे स्थानिक आमदार पण आपल्याला चांगले मिळाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण अनेक विकास कामं इकडे ह्या भागात केलेली आहे. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आज सर्वांनी एकत्र येऊन आपण भारतीय जनता पार्टीच्या आपण या कमांडला मोठ्या पद्धतीने विजयी करा ही तुम्हाला विनंती करतो आणि विजय थांबतो. जय जवान.